या महत्त्वाच्या 25 बातम्या आपण बघितल्या, उर्वरित बातम्या सुद्धा पाहणार आहोत। पण आता थेट जाऊयात एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये, माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र। मला 2010 मध्ये एक आम्ही कार्यक्रम घेतला होता, माझा 2020, म्हणजे 2020 मध्ये महाराष्ट्र कसा असेल याचा धांडोळा घेण्यासाठी हा जेव्हा कार्यक्रम आम्ही घेतला होता, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक अभ्यासक, अर्थविषयक अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी एक गोष्ट म्हणूया किंवा एक उतारा वाचून दाखवला होता आणि त्याचं नाव होतं शेतीतले काटे आणि काटेकोर शेती असं। आणि अर्थात याच्यातून त्यांनी 2050चं चित्र साधारण कसं असेल याविषयी माहिती दिली होती। तर त्याचं मला आता असं वाटतं की या कार्यक्रमाची सुरुवात करताना आधी मी हे वाचून दाखवतो की त्यांनी काय गोष्ट सांगितली होती आणि मग मी माझं मनोगत व्यक्त करतो। इसवी सन 2050 रानबा उठला, सवयीप्रमाणे लॅपटॉप ऑन करून त्यानं चहा टाकला। कोऱ्या चहाचा घोट घेत हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तो उपग्रहावरून दिसणाऱ्या ढगांकडे पाहू लागला। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणहून येणाऱ्या 200 डीबीझेड घनतेच्या ढगांची हालचाल पाहून रानबा चक्रावून गेला। त्यानं लागलीच फोन उचलला। हॅलो, गुड मॉर्निंग। व्हेरी गुड मॉर्निंग। महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मी सिद्धार्थ बोलतोय, मी आपली काय मदत करू? सिद्धार्थजी, थँक्यू। मी उदगीरहून रानबा बोलतोय। आपण सॅटेलाइट इमेजेस पाहताय का? हो। मी अफगाणिस्तान आणि चीनकडून येणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज घेतोय। त्यावर रानबा म्हणतो, आंध्रच्या किनारपट्टीवरून येणाऱ्या ढगांकडे तुम्ही पाहाल काय? मला काहीतरी गडबड दिसतेय। सिद्धार्थ म्हणाला, पाहतो हां, एकच मिनिट। अरे च्या, एक्स्ट्रीमली सॉरी, मोठी गारपीट होण्याची लक्षणं आहेत। तुमच्या गावाचं स्थान सांगाल का? हुडकण्यात वेळ जायला नको। मग रानबा सांगतो, 18 अक्षांश आणि 78.5 रेखांश। काही क्षण गेले। मग सिद्धार्थनं सांगितलं, साधारण पुढच्या 36 ते 40 तासात तुमच्या गावांपर्यंत हे ढग पोहोचतील। तुमच्या भागातील द्राक्ष आणि केळीला धोका आहे। शिवाय तुमच्याकडे ॲथलेटिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत। ठीक आहे, मी आत्ताच लातूर बेस रडारला कळवतो। हवामान तज्ज्ञांसह आपलं विमान घेऊन तासाभरात तिकडे ते पोहोचतील। तुम्ही वेळीच सावध केलं। आपण या गारा विरघळवूया आणि त्यांचा साधा पाऊस घेऊया। रानबा निर्धास्त झाला। मग रानबानं जानेवारी महिन्यात त्याला लागणाऱ्या 1 घनमीटर पाण्याची गरज आहे असा मेल आशियान वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीला करून टाकला। वेबसाईटवरून अपडेट आली। मग त्याच्यामध्ये त्याला हेही कळलं की चीनला आज किती पाण्याची गरज आहे, पाकिस्तानला किती पाण्याची गरज आहे। ते झाल्यानंतर त्या वेबसाईटवरून रानबा शिकागो मार्केटकडे गेला। गव्हाचा भाव त्यांना मागं $50 पडला होता। $250ला गहू ढकलला गेला होता। आपलेही भाव पडणार याचा अंदाज येताच रानबानं गहू बाजारात न आणता तो त्याचं बिस्किट करायचा निर्णय घेतला आणि सकाळची कामं आटोपून रानबा टेनिस खेळायला निघाला। असं चित्र 2050 साठीचं फार स्वप्नवत वाटेल असं 2010 मध्ये रेखाटलं गेलं होतं, रंगवलं गेलं होतं। प्रत्यक्षामध्ये आपण आज 2020 मध्ये असताना असं दिसतंय की हे चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी 2050ची गरज नाही, पुढच्या 2-5 वर्षामध्ये यातली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात झालेली आपल्याला दिसेल। आणि इतकं मोठं काहीतरी जे काही आपल्या आयुष्यात घडतं आहे, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारं नाही, सगळं प्रत्येक अंग घुसळवून टाकणारं असं जे काही घडतंय ते डिजिटलच्या माध्यमातून घडतंय। आणि त्यामुळं डिजिटल महाराष्ट्रामध्ये, डिजिटलच्या या विश्वामध्ये महाराष्ट्र कुठं आहे, आपण याच्यामध्ये आणखीन काय करू शकतो, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही वर्षांपासून आपण करत आहोत। एबीपी माझा करते। खरं तर मला सांगायला आवडेल की डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर जे आपल्याकडच्या मीडियामधली जी सगळ्यात पहिल्यांदा मंडळी आली त्याच्यामध्ये एबीपी माझा होता। आणि त्यामुळंच आज मग ते यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एबीपी माझा
हा त्याचं अग्रस्थान त्यानं निर्माण केलेलं आहे आणि तो बाकीच्या स्पर्धकांच्याही खूप पुढं आपलं स्थान टिकवून राहिलेलं आहे. मुळामध्ये असं आहे की ज्याचा आता उल्लेख झाला, खास करून या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये डिजिटल हे आपल्या आयुष्यातलं किती महत्त्वाचं अंग आहे याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला. खरं तर 2000 मध्ये जेव्हा मोबाईल फोन आपल्या हातात आले तेव्हा मला असं आठवतं की नॅसडॅकचे देवांग मेहता वगैरे जी मंडळी होती ती असं सांगायची की मोबाईल हे तुमच्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्वाचा भाग बनणार आहे की यापुढच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यावरून रेल्वेची तिकीटं काढू शकाल, बँकांचे व्यवहार करू शकाल, तुम्ही सिनेमाची तिकीटं बुक करू शकाल. तर कळायचंच नाही की हे कसं शक्य आहे. त्यावेळच्या फोनकडे बघितल्यावर ह्याच्यातून बँकांचे व्यवहार कसे होणार, ह्याच्यातून फोनची तिकीटं कशी निघणार, रेल्वेचं बुकिंग कसं होणार. पण ते सगळे जे काही त्यावेळचे दावे होते म्हणूया किंवा त्यावेळची जी स्वप्न होती ती आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षामध्ये उतरलेली आहेत. आपल्या सगळ्यांचं आयुष्य आपल्याला हवं नको याचा विचार न करता डिजिटलमय झालेलं आहे आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. अदरवाईज जर डिजिटल नसतं तर आपलं हे कोरोना काळातलं वर्षभराचं आयुष्य कसं गेलं असतं याचा आपण आज विचारही करू शकत नाही, अशी खरं तर परिस्थिती आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असेल, कॉमर्स, ई कॉमर्स किंवा या दृष्टीनं असेल, करमणुकीच्या दृष्टीनं असेल, डिजिटलमय असं आपलं हे विश्व झालेलं असताना आपल्याला ह्याच्यातून नव्या संधी काय आहेत आणि याच्यातून संधींच्या बरोबर निर्माण होणारे प्रश्न आणि त्याच्याबरोबरची आव्हानं काय आहेत या सगळ्याचा उहापोह करण्यासाठी, त्याचा आढावा घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याबरोबर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून किंबहुना मी म्हणेन डिजिटल महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र हा कार्यक्रम घेत असताना ABP माझा हे पहिलं असं वेब पोर्टल होतं ज्याच्यावर ब्लॉगसाठीची स्पर्धा घेतली जाती. रणजित डिसले यांनी पहिल्याच स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार त्यांना त्यावेळेला त्यांच्या ब्लॉगला मिळालेला होता. यावर्षीपासून मीम्स हे आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हास्याचे किंवा विरंगुळ्याचे क्षण निर्माण करणारे एक नवीन माध्यम म्हणूया आपण निर्माण झाले. ब्लॉगच्या स्पर्धेच्या बरोबर मीम्सची स्पर्धाही आम्ही या वर्षापासून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्याच्या विजेत्यांची घोषणा आज आपण करणार आहोत. या सगळ्यासाठी खास आवर्जून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरजी आलेले आहेत. मी खूप आपले आभार मानतो आणि खूप मनापासून स्वागत करतो. श्रेयस तळपदे जे मराठी आणि त्याच्यानंतर आता हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व किंवा एक ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व असं त्यांचं निर्माण झालेलं आहे. आत्ता बोलताना त्यांनी, मला माहिती नव्हती ती गोष्ट, त्यांनी सांगितली की थिएटरसाठी आणि परफॉर्मिंग आर्टसाठीचं नवा डिजिटल एक OTT प्लॅटफॉर्म ते निर्माण करतायत. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तेही प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि ज्यांची ग्लोबल टीचर म्हणून निवड झाली आणि महाराष्ट्राला, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे रणजित डिसले सर, तेही आज या कार्यक्रमाला, उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आहेत. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप मनापासून स्वागत करून थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. तुम्ही प्लीज इथेच थांबावं अशी विनंती. सरांनी म्हटल्याप्रमाणे की डिजिटलची प्रत्येक गोष्ट आपल्या सोबत इतकी मिसळून गेलेली आहे की आपण वेगळे, डिजिटल वेगळं हे आता करून चालणार नाही आणि पुढच्या काळामध्ये कदाचित हे अधिक विश्व व्यापणार आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांची आणि पाहुण्यांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. राजीव सर आणि मोना जैन, चीफ रेव्हेन्यू ऑफिसर ABP नेटवर्क, यांना मी विनंती करते की त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर सर यांचं स्वागत करावं. जमाना जरी डिजिटलचा असला जावडेकर सर, तरी पुस्तक रूपी भेट द्यायला मी विसरलो नाहीये. यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे यांनी व्यासपीठावरती यावं.
मोना मॅम आणि राजीव सरांना विनंती की त्यांनी श्रेयसचंही स्वागत करावं. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह डिसले सर, तुम्ही मंचावरती यावं. मोना मॅम, आपले आभार. थँक्यू. राजीव सरांनी आता बोलताना उल्लेख केला की आम्ही खूप आधीपासून म्हणजे कितीही मोबाईल हातात आला तरी सुद्धा लिखाण महत्त्वाचं, डिजिटल विश्वाकडे आपण कितीही वळलो तरी वाचन महत्त्वाचं आणि याच दोन गोष्टी विचारात घेऊन सर्वांनी लिहित राहावं, काहीतरी सतत लिहावं, आपले विचार थेटपणे एखाद्या प्लॅटफॉर्मवरती मांडावेत. म्हणून एबीपी माझानं ब्लॉग माझा स्पर्धा सुरू केली आणि आत्ता यावर्षी जी ब्लॉग माझा स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेचे विजेते कोण कोण आहेत ते आपण पाहूया. तृतीय क्रमांक ब्लॉग माझा स्पर्धेचा अमोल कुलकर्णी. तृतीय क्रमांक आपण विभागून दिलेला आहे. नितीन साळुंखे यांचा सुद्धा आपण गौरव तृतीय क्रमांकाने करतोय ब्लॉग माझा स्पर्धेसाठी. द्वितीय क्रमांक क्रमांकाचं पारितोषिक ब्लॉग माझा स्पर्धेसाठी अनिल गोविलकर यांना दिलं जात आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जाहीर करूया. प्रथम क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आलेला आहे यशोधन जोशी आणि कौस्तुभ मृदुल या दोघांना. आपण टाळ्या वाजवून ते जरी आता उपस्थित नसले, कारण अर्थात आज आपल्याला 50 व्यक्तींपर्यंतचा कार्यक्रम मर्यादित ठेवायचा होता, त्यामुळे खूप इच्छा असून सुद्धा त्यांना इथं बोलावणं आणि प्रत्यक्ष त्यांचा सन्मान करणं आपल्याला शक्य नाहीये. आता मीम स्पर्धा हा मीम इतका चर्चेचा विषय आपल्या आयुष्यात बनेल किंवा मनोरंजनाचा विषय बनेल याची आपण कोणीच कल्पना केली नव्हती. बदलत्या माध्यमाप्रमाणे जोक्सही माध्यम बदललंय. तर यावर्षी पहिल्यांदाच आम्ही मीम स्पर्धा आयोजित केली, तर त्याचे विजेते आपण पाहूया. तिसरं बक्षीस मिळतंय क्षितिज वर्मा. तिसरं पारितोषिक इथे विभागून देण्यात आलंय. फैजल खान यांनाही तिसरं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ते मीम आपण पाहतोय की नेमकं मीम काय बनवलं गेलं होतं. द्वितीय पुरस्कार मिळालाय ऋतुजा पाटील. जावडेकर सर, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि पहिलं पारितोषिक मिळतं आहे अनिकेत मेढेकरला. अनिकेतचं मीम आपण पाहूया. भोपळ्याची गोष्ट सगळ्यांना माहिती असेल. तर सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते आणि मीम स्पर्धेचे विजेते. आपल्याला खूप छान पाहुणे आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आणि अर्थात त्यामुळे त्यांचे विचार ऐकणं, डिजिटल माध्यमांबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय संकल्पना आहेत, त्यांच्या मनात वेगवेगळे काय विचार आहेत, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे मी सगळ्यात आधी विनंती करते रणजितसिंह डिसले सरांना की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात कार्यक्रमाबद्दल सुद्धा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मबद्दल सुद्धा. सरांची मुलाखत सुद्धा आपण नंतर घेणारच आहोत. एबीपी माझाच्या याच्या डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय प्रकाशजी जावडेकर सर, अभिनेते श्रेयस तळपदे सर आणि राजीव सर यांच्यासोबत सर्वांचं मी आज स्वागतही करतो.
जशी मगा सर रायबाची गोष्ट सांगितली आणि रायबा 2050 मध्ये कशी शेती करत होता किंवा करू शकतो असं एक चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणलं आणि तिथं बसल्या बसल्या डोक्यात विचार आला की रायबा मग शाळेत काय करत होता आणि मग त्याला डिजिटल एज्युकेशन कसं दिलं गेलं तर त्याच्यामुळेच तो शेती करताना एवढा ॲडव्हान्स पद्धतीची शेती करू शकला आणि म्हणून मग तिथं बसल्या बसल्या माझ्या डोक्यात विचार आले की कसं पद्धतीनं रायबाचं शिक्षण झालं असेल किंवा कशा पद्धतीने तो शाळेमध्ये शिकला असेल. तर 2020 सालाने ते आपल्याला शिकवले की डिजिटल एज्युकेशन हा किती महत्त्वाचा भाग असू शकतो शिक्षणाचा. मला आठवतंय ज्यावेळी जावडेकर सर तुम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री होतात आणि त्यांनी ऑपरेशन ब्लॅकबोर्डच्या धर्तीवर ऑपरेशन व्हाईट बोर्ड ही स्कीम सुरुवात केली होती आणि प्रत्येक शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स देण्याचं त्यांनी सुतवाच केलं होतं. तर ते एक व्हिजन त्या काळामध्ये त्यांनी ते पाहिलेलं होतं की या डिजिटल युगाची परत किती गरज लागणार आहे आणि ते आता प्रत्यक्षात साकारत असताना त्याची उपयुक्तता देखील मला वाटतं या पॅन्डेमिकने सर्वांसमोर त्याची सिद्धच केलेली आहे की किती डिजिटल एज्युकेशन महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं ठरत असतानाच मला असं वाटतं की जर समजा फ्युचरमध्ये परत कधी अशी परिस्थिती उद्भवली तर त्या नेक्स्ट पॅन्डेमिकला आपण जो प्रतिसाद दिलेला आहे तो रिपीट होता कामा नये. ज्या पद्धतीनं आपण शिक्षण क्षेत्रानं मागच्या वर्षी याला प्रतिसाद दिला थोडंसं गोंधळल्या अवस्थेमध्ये सगळे शिक्षक होतो पण नेक्स्ट पॅन्डेमिकसाठी वी शुड प्रिपेअर आवर टीचर्स आणि आपल्याला विद्यार्थी जे 21व्या शतकातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जे 20व्या शतकातले शिक्षक करत आहेत त्यांची कौशल्य आता 21व्या शतकातल्या मुलांच्या शिक्षणासाठी किती महत्त्वाचे आहेत हे ठरवणं आता फार गरजेचं आहे. कारण एक खूप फेमस कोट आहे बघा सर की स्टुडंट्स ऑफ 21st century are being taught by teachers of 20th century using 19th century curriculum on an 18th century techniques. हा एवढा मोठा गॅप भरण्याचं जे काम कोण करू शकतं तर मला वाटतं ते डिजिटल एज्युकेशन करू शकतं आणि ते फार महत्त्वाचं आहे या दृष्टीनं. सर हे एज्युकेशन देत असताना शिक्षकांची एम्पॉवरमेंट त्यांची तयारी आणि ते विद्यार्थ्यांना कितपत चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील हा विचार अशा डिजिटल एज्युकेशन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल तुमची मुलं शाळेमध्ये जात असतील व्हर्च्युअली शिक्षकांनी कसं ऑनलाईन शिकवावं याचं प्रशिक्षण आयोजित केलं गेलं शिक्षकांना ते ट्रेनिंग दिलं गेलं पण मुलांनी ऑनलाईन कसं शिकावं याचं कुठं प्रशिक्षण झालंय का तर तसं काही झालेलं दिसत नाही. याचं कारण असं की त्या पिढीला आपण गृहीत धरलंय की त्यांना ते डिजिटल तंत्रज्ञान वापरता येतंय. ओनली थिंग की टीचर्स आर नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. सो अशी नवीन शिक्षकांची जेव्हा आपण फळी तयार करू किंवा असे शिक्षक जे नवा भारत तयार करतील अशा शिक्षकांच्या एम्पॉवरमेंटवरती आणि त्यांचे डिजिटल सॉफ्ट स्किल्स जे आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठीचं विचार मंथन मला वाटतं अशा ABP माझाच्या प्लॅटफॉर्मवरती होऊ शकतं. अर्थात माझ्या मुलाखतीच्या दरम्यान मी त्याबद्दलचे अधिक स्पष्ट विचार मांडेनच तो काही भाग नाही पण जाता जाता शेवटी रायबाची गोष्ट सांगितल्याशिवाय मलाही थोडंसं राहवत नाही आहे की जस्ट असा विचार आला की रायबा सकाळी उठला तो 10वीच्या वर्गामध्ये होता ऑनलाईन क्लाससाठी तो सकाळी उठला आणि लॉग इन केलं आणि रायबाने लॉग इन केलं की त्याच्या लक्षात आलं की आपल्या वॉलेटमधले पैसे संपलेले आहेत. तर तो सरांचा तास काय आता अटेंड करू शकणार नाही कारण जे सरांनी फ्री आवर्स त्याला बोनस पॉईंट दिले होते ते बोनस पॉईंट रायबाचे आता संपले होते त्याच्यामुळे तो सरांचा काही तास अटेंड करू शकणार नव्हता. त्याच्यामुळे त्याने बरोबर लगे पप्पांच्या फोनपेच्या वॉलेटमधून ते पैसे ट्रान्सफर केले सरांच्या अकाउंटवरती आणि रायबाने सरांचा ऑनलाईन क्लास ॲक्सेस करायला सुरुवात केली आणि सरांचा ॲक्सेस सुरू असतानाच रायबाला सरांनी एक ऑनलाईन टेस्ट दिली. त्या टेस्टच्या मदतीनं रायबाने आपला जो होमवर्क आहे तो कंप्लीट करून तो पूर्ण केला आणि त्या क्षणी रायबाच्या स्क्रीनवरती रायबाचे मार्क्स डिस्प्ले झाले आणि समहाऊ रायबाला परफॉर्म करता आलं नाही जेवढे सरांनी एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा रायबाचा परफॉर्मन्स कमी होता आणि त्यामुळे मग रायबाला सरांनी दुसऱ्या शिक्षकाकडे रिकमेंड केलं की आता तू माझ्या क्लासमध्ये बसू नको यू नीड मोर अटेन्शन आणि दुसऱ्या एका शिक्षकाची गरज आहे तर तू त्यांच्या क्लासमध्ये जा आणि त्याचे वॉलेटमधले पॉईंट सरांनी त्या दुसऱ्या सरांच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले आणि रायबर त्या सरांच्या क्लासमध्ये गेला. तर असं शिफ्ट होऊ शकतं डिजिटल एज्युकेशन करत असताना मुलांना ती एक अपॉर्च्युनिटी आहे की बेस्ट टीचरकडून शिकणं ना की फक्त आपल्याच वर्गातल्या आपल्या शाळेतल्या शिक्षकाकडून असं शिकणं. कारण या पॅन्डेमिकमध्ये फॅमिली अँड नेचर वेअर द सेफेस्ट सोर्स ऑफ नॉलेज फॉर स्टुडंट्स त्यांचे फॅमिलीकडून ते शिकत राहिले शिक्षक हा काही एकमेव स्रोत राहिला नाही. तर मला वाटतं या निमित्तानं आपल्याला डिजिटल एज्युकेशन आता मेनस्ट्रीमचा भाग
करता येऊ शकतं का आणि ती गरज राहिलेली आहे. तर त्याकरिता शिक्षक कसे अधिक प्रभावीपणे आपल्याला चांगले शिक्षण देताना काम करू शकतील या दृष्टीने आपण आज विचारमंथन करूयात. आपण आज आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि पुढच्या काळामध्ये डिजिटल शिक्षण ही काळाची गरज बनणार आहे. त्यामुळे आत्ता उपस्थित असलेले पालक, टीव्हीवरनं हा कार्यक्रम बघत असलेला पालकवर्ग, डिसले सरांची आपण याबाबतीत सविस्तर मुलाखत घेणार आहोत. ती मुलाखत तुम्ही चुकवू नका. आणि यानंतर अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे, श्रेयस तुमच्याकडनं अर्थातच OTT प्लॅटफॉर्मचा जमाना, डिजिटल माध्यमामुळे, गेल्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात काय बदल झाले, पुढे काय होतील, हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नमस्कार. सगळ्यात आधी तर खूप खूप आभार ABP माझाचे की लाईव्ह कार्यक्रमांना तर हल्ली आम्ही विसरूनच गेलो होतो की कसे असतात, कसे दिसतात. समोर खुर्च्या आहेत, काही भरलेल्या आहेत थोड्या, पण तरी बरं वाटतंय सगळ्यांना लाईव्ह असं बघून. नाटकाचा माणूस आहे त्यामुळे लाईव्ह परफॉर्मन्सची सवय जाणार नाही. पण मला वाटतं रायबाबद्दल आपण बोलतोय सगळे. मला असं वाटतं रायबाचं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटच्या हिशोबाने तो इन्फ्लुएन्सर मात्र नक्की होईल. त्यामुळे त्याला वॉलेटमध्ये पैशांची कमी कधी भासणार नाही, कारण एखादं ट्विट करून किंवा एखादं इन्स्टावर काहीतरी पोस्ट टाकून त्याच्या वॉलेटमध्ये पैसे येत राहतील. आणि इन्फ्लुएन्स करता करता मला वाटतं त्याला एक बिग बॉसची पण अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यामुळे रायबा बिग बॉसमध्येही आपल्याला दिसेलच लवकर. पण जोक्स अपार्ट मला असं वाटतं की येस, ऑल ऑफ अस हॅव गॉन डिजिटल. मगाशी ज्ञानदा तू म्हणालीस की आपण फोनशिवाय राहू शकत नाही. बराच वेळ आपण चाळा केल्याशिवाय आपण बसू शकत नाही. मला असं वाटतं आपण थोडे इमोशनल आणि सेन्सिटिव्ह पण झालो आहे. एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपमधनं आपण जर का एक्झिट झालो तर फार जीवाला लागतं सगळ्यांच्या. सगळे फोन करून करून आपल्याला विचारत असतात की काय झालं, का बाहेर पडलास तू ग्रुपमधनं. सो व्हॉट्सॲप ग्रुप पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा झाला आहे. पण आज मला असं वाटतं की इकडे मी एका वेगळ्या रोलमध्ये थोडीशी माझी या डिजिटल विश्वामुळे एक एंट्री झाली आहे आणि ते म्हणजे एक एंटरप्रेन्योर. हा शब्द बोलायला मला साधारण 3 दिवस लागले शिकायला. त्याचं स्पेलिंग अजून मला येत नाही आहे. सो बाय इव्हनिंग आय थिंक सर मला जरा स्पेलिंग पण त्याचं सांगितलं तर बरं होईल. मला कोणीतरी सांगितलं दादा हा फ्रेंच शब्द आहे ओरिजिनल एंटरप्रेन्योर. कारण आम्ही नाही तर शाळेमध्ये एंटरप्रेन्योर वगैरे असं बोलायचं, पण एंटरप्रेन्योर अपॅरेंटली इज व्हॉट द वर्ड इज. सो एंटरप्रेन्योर मला बनवण्यामागे सगळ्यात मोठा हात आहे कोरोनाचा. आणि 2020मध्ये आपण सगळ्यांनीच एकंदरीतच खूप त्रास झाला, दुःखही झालं. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की एक अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आली की जसं 2019पर्यंत OTT काय हे लोकांना माहितीही नव्हतं. 2020मध्ये सडनली OTT फक्त कळलंच नाही तर OTT घराघरामध्ये एक शब्द जो कोरोनानंतर सगळ्यात जास्त वापरला गेला असेल तर मला वाटतं तो होता OTT आणि कॉन्टेंट. आपल्या व्ह्यूइंग हॅबिट्स सगळ्या बदलल्या. म्हणजे सिनेमाघरं बंद झाली, थिएटर्स बंद झाली आणि आपल्याला कळत नव्हतं आता काय करायचं, कारण शूटिंग्स बंद झाली आहेत. आता एंटरटेनमेंट काय होणार, कसं होणार. आपण सगळे घरी बसून आहोत. काही जण वर्क फ्रॉम होम करत होती, पण आम्ही काय करणार. आम्ही वर्क फ्रॉम होम टेक्निकली करू शकत नव्हतो. पण त्यातूनही लोकांनी काही ना काहीतरी मार्ग शोधून काढले. घरी काही व्हिडिओ शूट केले, ते डिजिटली अपलोड केले. आणि या सगळ्या गोष्टींमधनंच जसं मार्क ट्वेननी एक म्हटलंय की देर आर 2 मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ. वन इज द डे वेन युअर बॉर्न अँड द अदर इज द डे वेन यू नो द रिझन वाय युअर बॉर्न. सो आय गेस समवेअर 2020 ऑल्सो गेव मी माय पर्पज इन लाईफ. सो आय विल टेक इट ॲज अन अपॉर्च्युनिटी बिकॉज अशा परिस्थितींमधनंच आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करतो, आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघतो आणि काहीतरी विचार करतो. आणि आय रिमेंबर 3 मे 2020ला विनोद तावडेजींनी एक झूम मीटिंग घेतली होती. बाय द वे झूम मीटिंग्समध्ये असं पण होतं की मुलांचं शिक्षण चालू असतं आणि मागे वडिलांना भांडी घासताना पण बघतो आपण बऱ्याचदा. पण त्या झूम मीटिंगमध्ये सर बरेच जण आमच्या नाटक क्षेत्रातले, सिरियल सिनेमाचे काही दिग्गज, काही माझे मित्र सगळे होते मराठी इंडस्ट्रीचे. आणि असा विषय झाला की आपण काय करायचं, एस्पेशली नाटकांसाठी काय करायचं, की जे लाईव्ह शोजवर डिपेंडंट आहेत त्याच्यासाठी काय करायचं. आणि बोलता मी असं बोललो की सर आता सगळं ऑनलाईन होतं आहे, आपण असं करू शकतो की एखादं नाटक शूट करून एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकूया.
जे काही पैसे येतील तो रेव्हेन्यू आपण प्रोड्युसर्सना, टेक्निशियन्सना, ॲक्टर्सना देऊया आणि त्यांना काही नाही तर काहीतरी पैसे मिळतील. आपण सगळे प्रोटोकॉल्स पाळून एक नाटक शूट करून टाकूया. आणि वेन आय थॉट मोर अबाउट इट, आय फिगर्ड दॅट इंटेन्शन तर आहे टू हेल्प आउट द थिएटर कम्युनिटी अँड एव्हरीथिंग, पण त्याच्यापेक्षाही जास्त मला असं वाटलं की देर इज अ नीड फॉर थिएटर, Indian theatre especially, to reach out to global audience. And for that, I think digital is the only platform, and digital is the only medium available wherein to shoot kara and let people enjoy Indian theatre in multiple languages that you can showcase. So from there is where the journey started, and Rajiv sir manale ki we came up with this idea of creating a platform, one OTT platform which will be dedicated to theatre and performing arts. And I'm very happy to say that मागच्या अख्ख्या वर्षभरामध्ये आम्ही त्याच्यावर काम केलं. वी आर व्हेरी हॅपी विथ 9 रसा. आमच्या प्लॅटफॉर्मचं नाव 9 रसा आहे बाय द वे, विच विल बी लॉन्चिंग नेक्स्ट मंथ ऑन April 9th ला आम्ही तो लॉन्च करतोय. आणि या काळामध्ये वी एंडेड अप क्रिएटिंग जॉब्स, अराउंड 1500 जॉब्स फॉर वेरियस पीपल फ्रॉम थिएटर कम्युनिटीज, वेदर दे वर ॲक्टर्स और टेक्निशियन्स और डिरेक्टर्स और रायटर्स. And it is available in all multiple languages, Hindi, English, Marathi, Gujarati, Bengali, Malayalam. त्याच्या स्टेजवर होणारी प्रत्येक गोष्ट या प्लॅटफॉर्मवर आपल्याला इसेन्शियली बघता येईल. सो टेक्नॉलॉजी सडनली बिकेम अ पार्ट ऑफ माय लाईफ, आणि आय फिगर्ड दॅट दिस इज द वे फॉरवर्ड. म्हणजे काल पण आम्ही आमची जी टेक टीम आहे त्यांच्याशी बोलताना ते म्हणत होते की आता उद्या तू हा चष्मा घालून फिरशील आणि तुला फोनची पण गरज लागणार नाही. हातामध्ये घड्याळ असेल, तू क्लिक केलं आणि तुझ्या चष्म्यामध्ये तुला सगळं व्हर्च्युअल स्क्रीन असेल. ॲट द सेम टाइम इट विल ॲक्ट ॲज युअर ग्लेअर, इट विल ॲक्ट ॲज युअर स्पेक्स, एव्हरीथिंग. सो आय थिंक दिस इज द फ्युचर, अँड द सूनर वी एक्सेप्ट इट द बेटर. बट आय फील पर्सनली की टेक्नॉलॉजी विल ओनली बी मीनिंगफुल टिल द टाइम वी ब्लेंड द ओल्ड विथ द न्यू. सो 2020 मध्ये अजून एक गोष्ट जी झाली ती ऑल ऑफ अस सडनली वेंट बॅक टू आवर बेसिक्स. And then I think somewhere we combine technology and our basics to form something new out of the box. So I think while technology remains, somewhere the soul also has to be in place to make sure that we use technology and technology doesn't use us. Thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. आभार श्रेयस. आणि यानंतर अर्थातच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ज्यांनी नव्या उत्साहाने एक नवा OTT प्लॅटफॉर्म केला आणि ज्यालाही आमचे OTT नियम लागू राहतील, श्रेयस तळपदे, ज्यांनी भारताचा शिक्षणाचा डंका जगभर गाजवला ते डिसले गुरुजी, आमचे किमान मला वाटतं 30 वर्षाचे 35 वर्षाचे मित्र राजीव खांडेकर, सर्व सन्मान्य उपस्थित, सर्वांनी आपापल्या क्षेत्रात टेक्नॉलॉजीने काय बदल घडवले सांगितले. तर मलाही सांगितलं पाहिजे गव्हर्नन्समध्ये काय बदल झाले. आमच्या कोरोना काळामध्ये 1 वर्षामध्ये 50हून अधिक कॅबिनेटच्या मीटिंग या व्हर्च्युअल झाल्या. सो वी आर एनिवेअर बट वी आर देअर, ही स्थिती आली आणि त्यामुळे कुठलाही निर्णय अडकला नाही आणि सातत्याने नवे निर्णय घेता आले. दुसरं त्याहीपेक्षा राजीव गांधी नेहमी म्हणायचे की मी 100 रुपये पाठवतो पण शेतकऱ्याच्या हातात 15 रुपये पोचतात, असं ते सांगायचे. पण आता 12,30,00,000 शेतकऱ्यांना त्यांच्या आपापल्या खात्यामध्ये 2,000 रुपये मोदी एक क्लिक दाबतात आणि 10 मिनिटांमध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. हा डिजिटलचा चमत्कार आहे, हा गव्हर्नन्स मधला चमत्कार आहे.
केवढं मध्ये गळती होती ती संपली आणि त्या गळतीचा सगळी दुकानच बंद झाली. गेल्या 3 वर्षामध्ये 13 कोटी तर शेतकरीच आहेत, पण जवळजवळ 35 कोटी लोकांना 13 लाख कोटी रुपये एवढे आम्ही डीबीटीच्या माध्यमातून पाठवले. आणि ज्याचे त्याला मिळाले, कुणाचं घर झालं त्याला मिळालं, ज्याचं टॉयलेट बांधलं त्याला मिळालं, प्रत्येकाला पैसे हातात मिळाले. ही कधी अनुभवच नव्हता आला गेल्या 70 वर्षामध्ये. कारण आपली व्यवस्था सगळी अशी विचित्र झाली होती. तो बदल झाला हा टेक्नॉलॉजीनी जीवनामध्ये, राजकारणामध्ये, गव्हर्नन्समध्ये घडवलेला बदल आहे आणि त्याचं फार महत्व आहे. आता आपल्याला जसं सांगितलं, माझ्या मनात पहिल्यांदा आलं की जेव्हा कोरोना लागू झाला तेव्हा आता करायचं काय, दूरदर्शनचा उत्तम वापर कसा करता येईल, कारण लोक सगळे घरात बसतील. आणि म्हणून 2 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतला आणि पुढे आठवड्याच्या आत आम्ही लगेच रामायण आणि महाभारत सुरू केलं. ह्याचा सगळ्यात 80 म्हणजे जगातलं रेकॉर्ड झालं किती लोकांनी पाहावं याचं. एक पूर्ण नव्या पिढीने पुन्हा ते रामायण आणि महाभारत अनुभवलं. तर हा असे अनेक गोष्टी, म्हणजे 700 टीव्ही चॅनल आहेत. या आयफोनचा प्रणेता स्टीव्ह जॉब्स, तर मी महाराष्ट्राच्या IT टास्क फोर्सचा अध्यक्ष होतो 98 मध्ये. त्यावेळेला मी अमेरिकेत गेलो होतो. तो स्टीव्ह जॉब्सला बरोबर आम्ही 2 दिवस होतो त्यांच्या फॅक्टरीमध्ये. आणि तिथे त्यांनी त्यावेळेला आयफोन आलेला नव्हता, असा बहुगुणी बहुदुधी आखुडशिंगी असा फोन नव्हता. आणि त्यामुळे तो असा हातात हे धरून म्हणायचा की आय एम क्रिएटिंग वन हँडहेल्ड विच विल चेंज द लाईफ. त्याचं 2 दिवस ऐकल्यावर आम्हाला अनेकांना वाटायला लागलं हा दिवा स्वप्न पाहणारा माणूस दिसतो, पण नव्हतं. ज्याचा टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे तो हे सगळं घडवून आणू शकतो हे आपण पाहतो. शिक्षणामध्ये सुद्धा आज म्हणजे टेलिफोनमुळे किती बदल झाले. मला सहज आठवलं, मी पूर्वी बँकेत नोकरी करायचो. त्यावेळेला प्रत्येक कारखान्याचा कॅशियर महिना अखेरीस बँकेत यायचा, पगाराची रक्कम रोख घेऊन जायचा. सगळ्या कर्मचाऱ्यांना तो रोख पगार वाटायचा. तो रोख पगार वाटल्यावर कर्मचारी घरोघर जाऊन किराणा मालापासून सगळ्या ठिकाणी वीज बिलापासून सगळ्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे बिलं भरायचे. आता हे कुणाला सांगितलं तर खरंही वाटणार नाही. आता कोणी बँकेत जाऊन पैसे काढत नाही. मध्ये एक ATM कार्ड आलं, त्यावेळेला ATM वरून पैसे काढायला लागले. मग बँकेत जायला नको, तुमच्या गल्लीमध्ये ATM आहे त्याचं काढा. पण आता तेही बदललं. आता सगळेजण UPI प्लॅटफॉर्म, भीम प्लॅटफॉर्म, गुगल पे, पेटीएम असं सगळे करायला लागले. माझा मुलगा डेंटिस्ट आहे. 90% ग्राहक UPI प्रणालीने पैसे देतात. केवढी क्रांती आहे, कारण त्याच्यामध्ये सगळा हिशोबही चोख झाला. म्हणजे डिजिटलचा हा फायदा आहे ना की सगळ्यांना आता इन्कम टॅक्स रिफंड महिन्यामध्ये परत यायला लागला. ही चमत्कार वाटावा अशीच गोष्ट आहे. ते तो वर्षानुवर्ष पडायची. मला महाराष्ट्रातलं पहिलं गव्हर्नन्समधलं ऑपरेशन आठवतं. मी IT टास्क फोर्सचा चेअरमन होतो. त्यावेळेला ही जी प्रॉपर्टी विकली किंवा खरेदी केली, जमीन विकली किंवा खरेदी केली, तर त्याचं जे रजिस्टर करायचं असतं, त्या रजिस्ट्रीला कच्ची पावती दिली जायची आणि कच्च्या पावतीवर पुढे 15-20 वर्षांनी त्याला पक्की पावती मिळायची, त्याला पक्क डॉक्युमेंट मिळायचं. इतका डिले होता. सीडॅकच्या मदतीने आम्ही चांगलं हे तयार केलं
आणि त्याचा उपयोग असा झाला की दॅट वॉज द फर्स्ट ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथे खरेदीदार, विक्री करणारा, साक्षीदार सगळ्यांचे फोटो निघतात, सगळ्यांचे सह्या होतात, सगळ्यांचं त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन पाहिलं जातं आणि लगेच पावती दिली जाते. असा चमत्कार घडला ना. आता काही लोकांनी सवयीने पूर्वी ज्याच्यात सगळ्यात पैसे खायचे त्यांनी ते टोकन द्यायला किंवा नंबर द्यायला सुद्धा काही दिवस पैसे घेतले, पण तेही पुढे आता ऑनलाईन व्हायला लागलं. त्यामुळे त्याचा सगळा संपला, भ्रष्टाचार संपला. हा फार मोठा डिजिटल क्रांतीचा पारदर्शिता आली प्रशासनामध्ये आणि म्हणून हा मोठा परिणाम आहे. आता तो आपला इट इज वे ऑफ लाईफ. भाजीवाल्याच्या दुकानात सुद्धा QR कोड असतो, पटकन लोक करून पेमेंट देतात. त्यामुळे हा जो बदल घडला आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याने आपलं जीवन अधिक चांगलं होणार आहे. नव्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे. मला आठवत आहे बँकांमध्ये कॉम्प्युटर आले त्यावेळेला 83-84 साली, त्यावेळेला त्याच्या विरुद्ध प्रदर्शनं झाली. मी त्या प्रदर्शनात गेलो नाही, कारण मी म्हटलं नव्या टेक्नॉलॉजीनी त्यावेळेला असा गणित मांडत होते की एक कॉम्प्युटर आला तर 27 जॉब जातील. म्हटलं 80 जॉब लागतील. एका कॉम्प्युटरने केवढ्या पॉसिबिलिटीज वाढतात, एका मोबाईलने किती वाढतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता जे आम्ही OTT प्लॅटफॉर्म सुद्धा पहा कसा विकास झाला. 40 प्लॅटफॉर्म्स आहेत, लोकांना चांगली करमणूक मिळते. 700 चॅनल्स आहेत, आकाशवाणीची केंद्र शेकडो हजारो झाली. तर ही चांगली गोष्ट आहे. माहितीचा स्रोत सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा तो नीट असला पाहिजे आणि समाज विघातक असता कामा नये. यासाठी नियमन करणं सरकारचं काम आहे. तेवढंच आम्ही केलं आहे. आम्ही OTT नियमामध्ये केलाय काय? केलाय एकच की तुमच्याकडे तक्रार कोणीही केली तर त्या तक्रारीला उत्तर जाण्याची स्वतःची व्यवस्था पाहिजे. यात काय चूक आहे? काय स्वातंत्र्याचा संकोच आहे? काही नाही. दुसरं आम्ही केलेलं आहे की तुम्ही तुमच्या 40 लोकांनी एकत्र येऊन किंवा 40पेक्षा जास्तही एक सेल्फ रेग्युलेशन मेकॅनिझम तयार करा. 6 लोकांचं मंडळ करा की कोणाची तक्रार तरी सुद्धा राहिली तर त्याची सुनावणी होईल आणि त्याप्रमाणे चूक केली असेल चॅनलनी, प्लॅटफॉर्मनी, तर त्यांना त्याविषयीची समज मिळेल. जसं टीव्हीला जो नियम आहे, आज खांडेकरांना जो नियम लागू आहे तो आता हे OTT प्लॅटफॉर्म काढणार असतील तर आतापर्यंत त्यांना लागू नव्हता. आम्ही लेवल प्लेइंग फील्ड दिलाय की जो नियम टीव्हीला तोच OTT प्लॅटफॉर्मला, जो नियम वर्तमानपत्रांना तोच नियम डिजिटल पोर्टलला सुद्धा, मीडिया पोर्टलला. एवढंच केलंय, बाकी काही केलं नाही. हा स्वातंत्र्याचा संकोच नाही, ही फॅसिलिटेशन आहे आणि समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी. पण शेवट एवढंच सांगतो की आपल्या जीवनात किती फरक पडला. म्हणजे आज मीमच्या स्पर्धकांना आपण बक्षिसं दिली, ब्लॉगच्या स्पर्धकांना बक्षिसं दिली. कुठे होते हे प्लॅटफॉर्म? 15-20 वर्षापूर्वी लेख लिहायचा तर वर्तमानपत्रांकडे हजारो लेख येऊन पडायचे, पण सगळ्याला छापाला जागा नसायची. आता लोक आपल्या मनाला येतात ते लिहितात. तुला सांगतोय की तू म्हटली एक लक्ष द्या की पेट्रोल घेताना आणि पेट्रोल नंतर, पण कालच मला एक व्हॉट्सॲप आलाय, तो मी मेसेज पाहिला. त्यामध्ये त्यांनी 47 पासून सोन्याच्या 1 तोळ्याची किंमत आणि त्यात किती लिटर पेट्रोल येत होतं याचा हिशोब दिला. आणि सर्व म्हणजे आता 50 लिटर पूर्वी यायचं आणि आता 500 लिटर येतं एका तोळे सोन्यामध्ये, असं त्यांनी हिशोब दिलं. हे सामर्थ्य आहे व्हॉट्सॲपचं. म्हणजे माणसांना प्लॅटफॉर्म मिळाला, माणसांना स्वतःचं प्रतिभा आणि म्हणणं मांडण्याचा एक अधिकाराचा प्लॅटफॉर्म झाला आणि तो तसाच राहावा अशीच सरकारची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, खोट्या अफवा पसरू नयेत, फेक न्यूज पसरू नयेत आणि अशांती निर्माण होऊ नये, पब्लिक ऑर्डर आणि आपले मित्रराष्ट्रांशी संबंध घाणेरडे होऊ नयेत, एवढाच काम करण्याचा हा मुद्दा आहे. आणि म्हणून असे अनेक या विषयावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मी एवढंच सांगेन की एज्युकेशनमध्ये रणजित दिसलेनं एक हे दिलं पाहिजे, महाराष्ट्र डिजिटल असं म्हटलंय. खरं म्हणजे डिजिटल झाल्यावर महाराष्ट्र नावाचं काही राहत नाही, ते सगळ्या देशाचं, सगळ्या जगाचं एकच विश्व आहे. डिजिटल विश्व हे भौगोलिक सीमांच्या पलीकडे आहे. त्यामुळे तिथे हा असा प्रदेश किंवा गाव किंवा अमुक नाही,
पण तरीसुद्धा महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा आढावा घेतला, हजारो शिक्षकांनी स्वतःहून डिजिटल शिक्षणाची महाराष्ट्रात सुरुवात केली, स्वतःहून ॲप्स तयार केली, स्वतःहून प्लॅटफॉर्म तयार केला की ज्याच्यावर त्यांनी भाषणं दिली आणि भाषणं म्हणजे लेक्चर दिलं आणि ते अनेक शाळांमध्ये लोकांनी वापरलं. आणि यातूनच आम्ही HRDनी त्यावेळेला विकसित केला, शिक्षण मंत्रालयाने एक प्लॅटफॉर्म की त्या प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्या देशभरातल्या शिक्षकांना दीक्षा प्लॅटफॉर्म, त्यांनी सगळ्यांना आपापलं म्हणणं आणि आपापली लेक्चर्स देण्याची परवानगी दिली आणि आज एवढा मोठा डाटा बँक तयार झाली की कुणालाही कुठल्याही विषयाची चांगली लेक्चर्स एका ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे असा आपल्या जीवनाला आमूलाग्र परिवर्तन करणार. आणि एक जसं तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की नव्या मुलांना रायबाला आता शिकवायला लागत नाही डिजिटल काय ते, कारण मला सुद्धा कळत नाही, ते माझी नात मला सांगते. हाच डिजिटलचा भाग आहे. धन्यवाद. जय हिंद. मनापासून आभार सर आपले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.